तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. काल बीडमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे आणि ते म्हणजे बीडच्या शिरूरमध्ये एका महिलेकाला मारहाण म्हणजे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे, ही मारहाण नेमकं कशामुळे झाली, तसेच आता पीडित कुटुंबियांची मागणी काय आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ते मुलाला फाशी द्यायची याला घेऊन चला, तिथून मला अर्धा किलोमीटर वडीत नेलं. तिथून अर्धा किलोमीटर वडीत नेल्यानंतर गाडी टाकून एकनाथवाडीच्या दिशेने नेलं गेली. जनावरांनी मारलं. ज्या मुलाला मारहाण झाली होती तोच व्यक्ती माझ्यासोबत आहे. काय झालं बाहेर नेमकी? होला मी सकाळी रानात फवारणी करण्यासाठी गेलतो, सकाळी लवकर 8-8:30च्या दरम्यान. तिथून नंतर वडिलाचा फोन आला, असं पाईप वगैरे का बदललं नाही. तिथून नंतर त्याच्यानंतर फवार मारताना वळताना तेवढ्यात मला अंकुश तांबारे, मग 11:15 अंकुश तांबारे, मंगेश तांबारे, रावसाहेब तांबारे, दादासाहेब बैर, शिरू तांबारे हे सगळे आले आणि तेवढ्यात आईला पण घेऊन आले. ते संगच त्यांनी येऊन डायरेक्ट मारहाण केस सुरुवात केली. जनावरांनी मारलं मला, त्याच्यात सगळे एव्हिडन्स आहेत. आणि तिथून पुढे नंतर म्हटले मुलाला फाशी द्यायची याला घेऊन चला, तिथून मला अर्धा किलोमीटर वडीत नेलं. तिथून अर्धा किलोमीटर वडीत नेल्यानंतर गाडी टाकून एकनाथवाडीच्या दिशेने नेलं. एकनाथवाडी तिथून साधारण ते 5 ते 5.5 किलोमीटर असेल. तिथून मग फोन आला, तिथून मुलांची आडाआडी झाली, म्हणजे माणसाने आडाआडी केली. तिथून पुढे सोडून दिलं. मग मला काय इतकी अमानुष मारहाण झाली होती? कशाने मारलं होतं? कसं मारण्याचं कारण काय होतं? मारण्याचं कारण एकच की भावाला वकील का लावला यावरनं, आणि त्यांच्या हातात रॉड, रबरी पाईप, डीपीचे केबल, इतर साहित्य होते. पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली, आता काय मागणी तुमची नेमकी आरोपी संदर्भात? मागणी एवढीच आहे की यांना अटक करावी. अजून आम्हाला धमकी येत आहेत फोनवर. वडिलाला आली, आमच्या दाजीला बी आलेली आहे. जीव मारण्याची धमकी देत आहेत आम्हाला अजून. हे बघा, आईला मला मारहाण केलेली आहे. भावनो, जरी गुन्हेगारी असेच चालू राहिली तर येत्या काही काळामध्ये आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र हा गुन्हेगारांच्या नावाने ओळखला जाईल. यामुळे पोलिसांनी सक्त कार्यवाही करणे खूप गरजेचे आहे.